नमस्कार, मी अपर्णा कुलकर्णी आणि रोजचंच काही बाईच्या पुढच्या एपिसोडमध्ये मी तुमचं सगळ्यांचं मनापासून स्वागत करते. हा एपिसोड करण्यासाठी गेल्या 8 दिवसांमध्ये जे व्हॉट्सॲप ग्रुपवरती जे अनेक मेसेजेस आले आणि मला असं वाटलं की ह्या विषयावरती बोललं पाहिजे. तर विषय असा आहे की रस्त्यावरच्या भटक्या कुत्र्यांना खाऊ घालावं का? काय झालं की आमच्या सोसायटीमध्ये अनेक कुत्री येतात आणि मग वरतून शिळं पोळी त्यांना टाकली जाते, अन्न टाकलं जातं आणि ही जी कुत्री आहेत मग त्यांना माहिती असतं की आपल्याला इथे खायला मिळणार आहे आणि म्हणून ही कुत्री सारखी इथे येत जात राहतात. परवा दिवशी अशी घटना झाली की एका लहान मुलाला सोसायटीतल्या त्या कुत्र्याने चावा घेतला आणि काही कारण नसताना. तो मुलगा बाजूनी चाललेला होता आणि ह्या कुत्र्याने त्याला चावा घेतला. तर त्यावरून हे सगळं युद्ध सुरू झालं असं म्हणता येईल. युद्धाचेच दिवस आहेत सध्या आणि दोन बाजू येत होत्या. एक म्हणजे जे खायला घालणारे होते त्यांचं असं म्हणणं होतं की ही भूतदया आहे, आम्ही कुत्र्यांना खाऊ घालणारच. आणि दुसऱ्या गटाचं असं म्हणणं होतं की जी काय तुम्हाला भूतदया दाखवायची आहे ती तुमच्या घरात दाखवा, बाहेर दाखवू नका. तर ह्या विषयावरती मला काय वाटतं हे मला असं वाटलं की आपण हे सांगितलं पाहिजे. तर मला खरोखरच असं वाटतं की माणसाच्या जीवापेक्षा जास्त काय महत्त्वाचं असावं, म्हणजे भूतदया असावी, प्राण्यांबद्दल प्रेम असावं, पण ते कसं प्रेम असावं की ते तुमच्या घरापुरतं ते मर्यादित असावं. तुम्ही म्हणजे बाहेरसुद्धा जर एखादं जनावर अपघाताने म्हणा किंवा अजून कशाने जर त्याला काही इजा झालेली असेल तर त्याची तुम्ही काळजी घ्या, हे मी समजू शकते. पण रोज तुमच्या घरातलं अन्न उरलेलं तुम्ही असं रस्त्यावरती टाकता आणि मग हे फुकटचं काहीही कष्ट न करता मिळालेलं जे अन्न आहे ते खाऊन खाऊन हे कुत्री काय किंवा बाकीची जनावरं काय ही सगळी जास्त माजतात. हा शब्द त्याला खरं तर मला वाटतं योग्य आहे. मी माझ्या लेकीकडे गेले होते गांधीधामला आणि तिथे मी पाहिलं की असे पोळ म्हणता येईल असे मोठेच्या मोठे बैल रस्त्यावरून फिरत होते. जाताना म्हणजे लोक घाबरून त्यांना जात होते. आजूबाजूनी ते नाही येत ना असं पाहून घाबरत होते लोक त्यांना आणि त्यांच्या मनात आलं की ते एखाद्याला ढुसणी मारायचे. तर हे सगळं कशामुळे, तर तिथे लोक त्यांना खायला घालतात. माणूस काय किंवा प्राणी काय इतकं सहजासहजी तुम्ही त्यांना जर उपजीविकेचं साधन नाही म्हणता येणार, उपजीविका करण्यासाठी तुम्ही त्यांना अन्न उपलब्ध करून दिलं तर त्या अन्नाची किंमत माणसाला काय जनावरालाही राहत नाही. कुत्रीसुद्धा मी पाहते की कितीतरी असं तोंड लावल्यासारखं करतात आणि निघून जातात, इतकं जास्त प्रमाणात त्यांना अन्न मिळतंय. तर त्यामुळे काय होतं की ह्यांना एकतर त्याची किंमत राहत नाही आणि फुकटचं खाऊन ही कुत्री जी आहेत ती शेवटी ते जनावरच. किती तुम्ही घरात ठेवून त्याला शिकवलं, काही गोष्टी सांगितल्यात आणि त्याला प्रॉपर प्रशिक्षण दिलं तर ही माणसाळतात आणि त्याच्यानंतर मग त्यांना बिहेवियर कसं असावं हे त्यांना थोडंफार समजायला लागतं. थोडंफार किंवा काही जण अगदी प्रेमाने म्हणतात की आमची माऊ मला काय वाटतं ह्याच्या भावनासुद्धा तिला समजत असतील. ह्या सगळ्या लोकांबद्दल मला प्रचंड आदर आहे आणि मी आदराने सांगते की माणसं सोडून जनावरांवरती इतकं प्रेम करणारी माणसं खरोखरच आदरास पात्र आहेत. पण ते कधी, जेव्हा तुम्ही तुमच्या घरामध्ये एखादं जनावर किंवा एखादा प्राणी पाळताय आणि तेव्हा त्या प्राण्याला तुम्ही तितकी माया देताय, ते तुमच्यापुरतं मर्यादित आहे. तुमचं सुख आहे ते तुमच्यापुरतं आहे. तुमच्या सुखाचा दुसऱ्याला जेव्हा त्रास व्हायला लागेल ना, तर तेव्हा त्या भूतदयेला काही अर्थ राहत नाही. म्हणजे घरामध्ये एखादं कुत्र्याचं पिल्लू तुम्ही पाळता, ते तुमच्या मांडीत येऊन बसतं, तुम्ही त्याला बिस्किटं चारता, खायला घालता, वॉटेवर जे काय असेल ते खायला घालता, प्रचंड लाडावलेला असतो तुमचा मनू, राणू, सोनू जो काय कोणी असेल ते. पण एखाद दिवशी असं होतं की त्याला बरं नाही वाटत आणि तो प्रचंड रात्रभर केकाटतो. मग बाजूच्या फ्लॅटमध्ये एखादा वृद्ध व्यक्ती असतो, एखाद्या विद्यार्थ्याची परीक्षा असते आणि ह्या सगळ्या माणसांना ह्या गोष्टीचा त्रास होतो. बरं, त्रास झालेला पण पुन्हा तुम्हाला सांगायचं नाही का, तर भूतदया, तुम्हाला प्राण्यांबद्दल प्रेम आहे, हे सगळं मी समजू शकते. हो, प्रेम तर आहे, पण माणसांबद्दल पण प्रेम तर दाखवलं पाहिजे ना. माणसांना त्रास होतोय ह्याचा कुठेतरी विचार केला पाहिजे.
कितीतरी व्हॉट्सॲपवरती असे व्हिडिओज येतात की एखाद्या मुलाला पकडलं, मुलीला पकडलं, माणसाला पकडलं, कुत्र्यांनी चावलं आणि रेबीजचं इंजेक्शन लवकर मिळत नाही आणि कुत्रं चावल्यानंतर तडकाफडकी काही दिवसातच मृत्यू झाला. अशा अनेक घटना आपण ऐकत असून सुद्धा आपण ह्या गोष्टीला आळा का बरं नाही घालू शकत? मग ह्याच्यामध्ये म्हणजे तुमचा आम्ही प्राण्यांवर किती प्रेम करतो हा अहंकार आहे की खरंच प्रेम आहे, ह्याचा विचार करण्याची खरंच गरज आलेली आहे. मला असं वाटतं की माझं बोलणं थोडंसं तुम्हाला काही लोकांना, सगळ्यांनाच नाही, काही लोकांना खूप कटू वाटू शकतं. पण कटू असलं तरी हे वास्तव आहे. प्राण्यांवरती प्रेम करा, पण त्याच्या बरोबरीने माणसाचा आधी विचार करा. आपण आजूबाजूच्या माणसांना समजून न घेता प्राण्यांना कुठे समजून घ्यायला लागलोय? तुम्हाला प्राणी पाळायचा आहे, तुमच्यापुरतं ते तुमचं सुख तुमच्यापुरतं मर्यादित राहू द्या आणि आपल्या प्राणीप्रेमाचा इतर माणसांना त्रास होणार नाही याची काळजी तर नक्कीच घेतली पाहिजे ना आपण. आणि हे CCTV मधलेले जेव्हा फुटेजेस बाहेर येतात, व्हॉट्सॲपवरती फिरतात, तर तेव्हा ह्या मंडळींचं म्हणणं असं असतं की व्हॉट्सॲपवरती काही येतं. म्हणजे CCTV फुटेज तुम्ही नाकारू शकता, पण कुत्र्यावरचं प्रेम नाही. काय म्हणजे गंमत आहे बघा, की इतर कुठलंही ज्ञान आलं तर व्हॉट्सॲपवरती आलं म्हणून तुम्ही ते आत्मसात करता, त्याच्यावरती विचार करता. पण जेव्हा अशा काही गोष्टी ज्या तुमच्या विरुद्ध आहेत किंवा तुमच्या मताशी सहमत नाहीत अशा असणारे आहेत, तर त्याला तुम्ही त्यावेळेस म्हणतात की व्हॉट्सॲपवर आलेल्या गोष्टींचं काही खरं नसतं. पण हे CCTV फुटेजेस जे आहेत ते अतिशय घाबरवणारे आहेत, हादरवणारे आहेत आणि पाहताना सुद्धा थरकाप उडेल अशा पद्धतीचं आहे की कुत्रं अक्षरशः एखाद्या मुलावरती जीवघेणा हल्ला करतं आणि आजूबाजूचे लोक त्याला हाकलू शकत नाहीत लवकर. असे कितीतरी व्हिडिओज आपल्या पाहण्यात आलेले असतात. तर त्यामुळे हा विचार प्रत्येकाने जरूर करावा की आपलं प्राणीप्रेम जे आहे ते आपण इतरांना त्रासदायक ठरत नाही ना ह्याचा विचार करावा. आता सध्या कबुतरांचा विषय पण अतिशय ऐरणीवर आलेला आहे आणि कबुतरांना आम्ही खायला घालणारच अशी भूतदया जागृत झालेले अनेक लोक आहेत की ज्यांना हे माहिती आहे की कबुतरांच्या विष्ठेचा त्रास श्वसनाला माणसाच्या होऊ शकतो. त्याची श्वसन यंत्रणा, त्याची फुफ्फुसं निकामी होऊ शकतात, इतकी घातक कबुतराची विष्ठा असते. हे माहिती असून सुद्धा हे शांतीदूत कबुतरांना फुटाणे घालण्याच्या मागे लागलेले आहेत. तर ही अशी जी भूतदया आहे जी माणसाच्या जीवावर उठणारी असेल, ही खरंच तेवढी कामाची आहे का याचा विचार प्रत्येक प्राणीप्रेमीने केला पाहिजे. मला माहिती आहे की ह्या माझ्या बोलण्यावरती अनेक जण धावून येतील आणि तुम्ही खूप एकांगी कसं बोलतायत हे समजून सांगण्याचा प्रयत्न केला जाईल. पण काय असतं, प्रत्येकाचं मत असतं. जसं तुमचं मत आहे की आम्ही प्राणीप्रेमी मी पण आहे. एखाद्या प्राण्याला जर काही इजा झालेली असेल तर त्याबद्दल मलाही हळहळ वाटते, त्याला दवाखान्यात न्यावं, त्याच्यावर उपचार व्हावेत असंही वाटतं. प्राण्यांच्या जगात जाऊन तुम्ही त्यांना जेव्हा हुसकावता किंवा त्यांची जागा घेण्याचा प्रयत्न करता, तर निसर्गाला आव्हान दिल्यासारखं जेव्हा असतं तेव्हा आपली भूतदया जागी झाली पाहिजे. आपण जंगलं नष्ट करून तिथे राहणाऱ्या प्राण्यांना बेघर करतोय आणि आपल्या घरात त्यांना घेऊन येतोय. तर हे सगळं कुठेतरी थांबायला हवंय. हा विषय अजून पुन्हा वेगळा आहे हे मला कळतंय. पण मला हे सांगायचं आहे की जे जंगलात राहणारे किंवा शेतात राहणारे किंवा घराच्या बाहेर असणारे जे प्राणी आहेत त्यांना घरात आणून त्याचा त्रास आपण इतरांना नाही ना होऊ देत आहोत याचा फक्त विचार करावा. एवढीच एक कळकळीची विनंती मी करते. आणि हा विषय आज मांडण्याचं कारण म्हणजे परवा त्या सोसायटीतल्या मुलाला जे कुत्रं चावलं आणि तेव्हा त्याला रेबीजचं इंजेक्शन मिळताना किती यातायात त्याच्या पालकांना करावी लागलेली आहे हे मी स्वतः पाहिलेलं आहे. म्हणून ही माझी कळकळीची विनंती आहे. सर्व प्रेमींच्या भावना जर माझ्यामुळे दुखावल्या गेल्या असतील तर त्यांची मी माफी जरूर मागेन, कारण कोणाच्याही भावना दुखावणं चांगलं नाही. तर त्यांची माफी मागेन, पण तरी विनंती मात्र कायम राहील की बाबांनो, प्राणीप्रेम घरात ठेवा. लोकांना त्रास होईल असं प्राणीप्रेम दाखवू नका. माझ्या ह्या म्हणण्यावरती तुमचं काय म्हणणं आहे ते जरूर तुम्ही मला कमेंट्स करून कळवा. आणि पुढचा विषय लवकरच घेऊन येईल. तोपर्यंत धन्यवाद. हा भाग कसा वाटला सांगायला विसरू नका. चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका, कारण तुम्ही जसं चॅनल सबस्क्राईब करून माझ्या चॅनलची ग्रोथ होणार आहे तसे अनेक नवीन विषय मी तुमच्यासमोर घेऊन येणार आहे. धन्यवाद.